घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो, तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो, उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो, त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये ईद ए मिलाद निमित्त कडेगावात जुलूस उत्साहात. हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. कडेगाव शहरासह तालुक्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या निमित्त शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात जुलूस मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादी यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मिरवणुकीत शहरातील आसपासच्या गावातील हजारो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचे वाचन, कुराण पठण, मिलाद शरीफ, कव्वाली, प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. चौकाचौकात आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आमदार अरुण लाड, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जितेश कदम, विश्वतेज देशमुख, रविराज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे, ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, सुरेश थोरात, दीपक भोसले, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, संतोष डांगे, शशिकांत रासकर, विजय गायकवाड, DS देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर आनंदराव तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Asal-asal.